आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण आता पाहत आहोत की आनंदीचं म्हणजे आनंदी आणि युगंधरचं लग्न झाले हे सत्य या तिघांच्या पासून लपवण्यासाठी सांगितलेलं आहे। ते म्हणजे स्वतः आता इकडे शिल्पाने, पण हे सत्य आता लपता लपणार नाहीये, कारण या सत्याच्याच मुळे आता महाभयंकर उलगडा होत। मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर आनंदीचं सत्य करणार आणि ही तिन्ही मुलं आनंदीला आई म्हणून एक्सेप्ट करणार का? कारण त्यांना समिधाची झलक तिच्यात दिसते। हो प्रेक्षकांनो, पण त्याच वेळेला शिल्पा मात्र आनंदीला घराबाहेर काढायला निघालेली आहे। पण ज्या वेळेला शिल्पा आनंदीला घराबाहेर काढायला निघाले आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे शिल्पाला अडवत या दोन मुलांनी आनंदीची बाजू कशी घेतले, काय घेतले, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आपण पाहिलेलं आहे की आजच्या भागामध्ये दोन फोटोचे भाग करून हे विधी झालेत, पण आनंदीला हे मान्य नाहीये। पण तरी सुद्धा आनंदीने काहीही न बोलता ते विधी पूर्णपणे पूर्ण केलेले आहेत। पण त्यानंतर ती मनातल्या मनात समिधाला वचन देते, काहीही झालं तरी तुमच्या मुलांना आणि तुमच्या नवऱ्याला एकत्र आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। तुमच्या मनाला तेव्हा शांती मिळणार ज्या वेळेला तुमची मुलं आणि तुमचा नवरा हे दोघं जण एकत्र येतील आणि त्याच वेळेला तुमच्या मनाला शांती मिळणार आहे। आणि माझ्याकडून तुमच्या आता श्राद्धाला हेच तुमच्यासाठी देणं असणार आहे की तुमचा मुलगा आणि नवरा यांना एकत्र आणणं, असं म्हणत आनंदी मात्र आता स्वतःच्या मनाशी निश्चय करते। पण इकडे शिल्पाला शिल्पा आता सांगायला लागते, मनातल्या मनात विचार करायला लागते, नाही या आनंदीच्या बद्दलचं सत्य जर का या लोकांना समजलं मग मात्र आपल्यासाठी खूप कठीण होईल। आपल्यासाठी काय, युगंधरसाठी आता हा सगळं खूप कठीण होऊन बसणार आहे। आणि त्यामुळे आनंदीचं सत्य सांगायला नको आहे, म्हणून सगळं आटपणे आपण पाहिले की शिल्पाने सगळ्यांनाच सांगितले की कुणीही याच्यामध्ये आनंदी आणि युगंधर यांचं लग्न झालंय हे मात्र सांगायचं नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता विद्याधरच्या हातामध्ये आयताच कोळीत भेटतं। ताईने सांगायचं नाही म्हटलंय ना, मी मुद्दामच सांगणार आणि आता या सगळ्यामध्ये अशा काही गोष्टी करणार की आता इकडे अशी काही घरामध्ये तडाके भडाकेदार भांडणं झाली पाहिजेत की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही आनंदी या घरात राहायलाच नकोय किंवा या लोकांनी आनंदीला या घरात ठेवायलाच नकोय, असं म्हणत मात्र आता खूपच मोठा इकडे विद्याधरच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे। आणि विद्याधर या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मोठाच कांड करायला इकडे विद्याधर आलेला आहे। आणि तो सांगतो, दादा तुला काय लाज वाटते काय? म्हणजे आता तीन मोठी मुलं असताना ही बायको आणलेस आणि तिची सांगण्याची तुला आता लाज वाटत असेल तर मात्र आता इकडे ठीक आहे, तुला लाज वाटते तर ही लाज ना आता मीच काढून टाकतो। तुझ्या सगळ्या मुलांना मी सांगून टाकतो की ह्यांनी आता तुमच्याच वयाच्या लेकीच्या वयाच्या मुलीशी लग्न केलंय आणि आता यांना सांगणारच आहे मी। त्यावरती शिल्पा पण चिडते आणि चिडलेला युगंधर मात्र आता इकडे असलेली समिधाच्या अस्तींची राग घेतो, त्या तोंडाला फासतो आणि तोंडाला फासून आता सांगायला लागतो, हे बघ तू खबरदार, जर का माझ्या आणि माझ्या बायकोच्या बद्दल काही बोललास तर, आणि तितक्यात सगळी मुलं आलेली आहेत। आणि त्यावरती मात्र आता विद्याधर सांगायला लागतो की काय मी केलंय तरी काय, तुम्ही गोष्टी करायच्या आणि आता तुम्ही गोष्टी करून इकडे लपवायच्या आणि मला माझ्या तोंडाला काळं फासायचं। तू माझ्या तोंडाला काळं फासलेस ना, आता बघ मी तुझी काय अवस्था करतो, असं म्हणत विद्याधर पेटून उठलाय। आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे युगंधर, ते काही नाहीये, आता मी तुमच्या कोणाचं काहीही ऐकून घेणार नाहीये, कारण काहीही झालं तरी सुद्धा माझ्या बायकोच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला येऊन आता तुम्ही जो काही हा सगळा तमाशा केलायत ना, हा तमाशा मी आता ऐकून घेईन असं तुम्हाला जर का वाटत असेल मग मात्र हा तुमचा गैरसमज आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी हे सगळं केलेत ना, तुम्हाला दोघांना मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढतोय, असं म्हणत मात्र आता युगंधरने ताबडतोब या दोघांना घराबाहेर काढायला निघाले। आणि त्यावेळेला मात्र आनंदी मध्ये आलेली आहे आणि आनंदी म्हणते, मालक साहेब असं काही करू नका, म्हणजे काहीही झालं तरी समिधाताईंना ही गोष्ट आवडली नसती, समिधाताईंनी कधीच या गोष्टीची पुष्टी केली नसती। आपल्या घरामध्ये समिधाताईंचं आज जर का श्राद्ध आहे आणि हे श्राद्ध असताना
त्यांचा आता त्यांना कधीही आपल्या मुलांनी एकमेकांच्या सोबत असं वागू नये असंच वाटलं असतं, किंवा आपल्या नवऱ्याने एकमेकांच्या नवरा आणि मुलांनी असं करू नये. म्हणून आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्या घरात ही भांडणं नको. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे म्हणजे पृथ्वीला संशय आलाय. आणि पृथ्वी आता सांगायला लागतंय, काय आपलं घर, ही कोण आहे? सारखी मगापासून आपलं घर असं आता बोलत चाललेली आहे. आणि त्यावेळेला मात्र आता शिल्पा सांगायला लागते, नाही काही नाही आहे, ही आता एक नवीन नोकर आले आपल्या घरामध्ये, बाकी काहीच नाही आहे. आणि आता ही नोकर आपल्या इथे फक्त काम करते, हिचं काय एवढं मनावरती घ्यायचं, सोडून दे पृथ्वी, तू आता हिचं काही मनावरती घेऊ नको असं म्हणत मात्र आता इकडे ती पृथ्वीला सांगायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे पृथ्वीच्या डोक्यामध्ये विचार येतोय, पण मगाच्या वेळेला हिने का बरं हे सगळं केलं होतं, म्हणजे ही का विधी करत होती? आणि त्यावरती मात्र आता विद्याधर सांगायला लागतो, का म्हणजे काय, हिला आता पुढे करण्याचा जास्त शौक आहे ना, म्हणून. म्हणजे तुला सांगायचं तर आता गुरुजींना हिनेच पाठवून दिलं होतं तुझ्या आईचे विधी नीट होऊ नये या कारणासाठी. आणि यावरती शिल्पा म्हणते, बाद झालं हा, काहीही बडबड आता करायची नाहीये आणि हा विषय इथेच थांबवा. आणि त्यावरती मात्र आता इकडे आनंदी सांगायला लागते, 1 मिनिट, मला कुणाशीही खोटं बोलायचं नाहीये, मला आता सगळं खरं सांगायचं आहे. आणि यावरती तो म्हणतो, खोटं नाही बोलायचं म्हणजे काय? आणि यावरती ती सांगायला लागते, खरं तर मालक साहेबांनी मला आता लग्न करून या घरात आणलंय. आता मात्र शिल्पाची तळपायाची आग आता मस्तकात गेले. मी या मूर्ख मुलीला म्हटलं होतं की या मुलांच्या समोर आता कोणतंही सत्य यायला नको, किंवा या मुलांना काहीही समजायला नको. नाही, पण हिचा आतताईपणा आता जास्तच वाढत चाललेला आहे. ते काही नाही आहे, हिला धडा शिकवायला पाहिजे. आणि त्यानंतर शिल्पा चिडते, खबरदार काहीही बडबडू नकोस. आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, 1 मिनिट, तू गप्प बसू नकोस, बोल, काय झालंय, कोण आहेस तू, माझ्या वडिलांनी लग्न केलंय, फसवलंय का तुला त्यांनी? त्यावरती ती म्हणते, अजिबात नाही, मालक साहेब कधीच कोणाला फसवू शकत नाहीये. यावरती तो म्हणतो, मग काय, तुझ्यासारख्या म्हणजे मुलीच्या वयाच्या बाईसोबत लग्न करणाऱ्या माणसाने तुला फसवूनच हे सगळं केलं असेल, नाहीतर हे सगळं तू का करशील? यावरती ती सांगायला लागते, कारण त्यांनी माझ्या आता आबांची अब्रू वाचवली. इतकंच नाहीये, तर आता माझी सुद्धा अब्रू वाचवली. गावासमोर त्यांनी मला बदनाम होण्यापासून वाचवलं. तुमचे वडील इतके चांगले माणूस आहेत ना, असं म्हणत ती जोडलेला फोटो आता इकडे हातात देते पृथ्वीच्या. आणि पृथ्वी सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आता तुझा खरेपणा मला आता भावला, अगदी माझ्या आईसारखी आहेस तू, तुला माहिती होतं की हे सगळं समजल्यावरती मात्र आता तुझ्यावरती आम्ही चिडू आणि हे करू आणि घरात तमाशे होतील, पण तू गप्प बसली नाहीस, तू खरं सांगितलंस. खरंच तुला पाहिल्यावरती मला आज माझ्या आईची आठवण आली. म्हणजे माझी आई सुद्धा कधीच कुणाला घाबरत नव्हती आणि खोटं बोलायला ती मात्र घाबरत असायची. ती नेहमी सत्याची बाजू घ्यायची आणि तशीच तू आज सत्याची बाजू घेतलीस. इकडे शिल्पा आणि विद्याधर दोघांचे डाव उलटे पडलेत आणि दोघं जण विचार करतात, अरे देवा, म्हणजे ह्याला आता काय झालंय, ह्याने खरं तर आनंदीला घराबाहेर हाकलवून द्यायला पाहिजे होतं, पण तसं न करता मात्र आता हा आनंदीचे गोडवे गातोय, तिच्या खरेपणाचे गोडवे गातोय, म्हणजे अतीच झालंय असं आता विचार करतोय तो म्हणजे विद्याधर. आणि त्यानंतर आनंदी सांगते, हो, मला तुम्हाला फसवायचं नाहीये, मालक साहेबांनी ज्या परिस्थितीमध्ये माझ्याशी लग्न केलं ना, ती परिस्थिती आता मात्र माझ्यासाठी म्हणजे जीव देण्यासारखी होती. जर का माझं लग्न त्यावेळेला झालं नसतं तर मी खरंच जीव दिला असता, कारण आता हे तुमचे काका, या काकांनी जे काही माझ्यासोबत केलं ना, ते सगळं आता घाणेरडं होतं. यावरती तो म्हणतो, काय केलं काकांनी? मग सगळा प्रकार कळल्यावरती आपल्या वडिलांच्या बद्दलचा आदर तर पृथ्वीला वाढलाय, पण त्याच वेळेला मात्र आता शिल्पा सांगते, पृथ्वी तू चिंता करू नकोस, खरं तर ही या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच बाई नाहीये, मी हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते. आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, का तुम्ही तिला आता घराबाहेर काढणार? आत्या, काय गरज पडले तिला घराबाहेर तुम्ही काढायची? आणि त्यावरती ती सांगायला लागते, मग काय, अरे आता ही आश्रित म्हणून आपल्या इकडे आले, आता तुम्ही मुलं बाळं त्यांची इकडे आल्यावरती का बरं इकडे युगंधरने त्याला ठेवावं? अजिबात काही गरज नाहीये, बिलकुल नाहीये, आत्ताच्या आत्ता निक सामान भर. युगंधर, अरे तुझी पोरं जर का तुझ्या घरात आलेली आहेत
तर तू का का हिला घरात ठेवशील असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, बाद झालं, बाई म्हणजे काही खेळणं नाहीये. म्हणजे आता वाटलं तेव्हा तिला घरात आणलं आणि वाटलं तेव्हा तिला हे केलं. यावरती मात्र आता विद्याधर सांगायला लागतो की अरे तुला कळतंय का, तुझ्या बापाने त्याची आता ही जवानीची हौस पूर्ण करण्यासाठी हे सगळं केलंय असं म्हटल्यावरती तो आता चिडलाय. पण त्याच वेळेला मात्र आता शिल्पा चिडले. शिल्पा आनंदीचा हात धरत तिला हकलवून देण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ती आता हाताला धरते. हाताला धरून ती आता लगेचच तिला बाहेर काढते आणि बाद झालं. या सगळ्यामध्ये मात्र आता तू या घरामध्ये राहायचं नाहीयेस, निघ निघ असं म्हणत ती तिला हाताला धरून बाहेर काढत असताना हे दोघं जण तिकडे येतात आणि त्यानंतर ते आता शिल्पाला सांगतात, खबरदार आत्या, म्हणजे आता या घरामध्ये माझ्या आईला नेहमीच दुय्यम स्थान तू दिलंस हे तर आम्ही पाहिलंय, पण ज्या ठिकाणी माझ्या आईची जागा घेऊन ही बाई आलेली आहे आणि खरं तर तिने या सगळ्यामध्ये सत्य लपवायचं असतं बघ, आमच्यापासून सत्य कधीच लपवून ठेवलं असतं. जे तुम्ही सगळ्यांनी लपवलं ते तिने सांगितलंय, अजिबात नाही. मी आता तिच्या बाबतीत चुकीचं काही होऊ देणार नाहीये. आणि त्यानंतर दोघंही मुलं आता तिला प्रोटेक्ट करतात आणि त्यानंतर शिल्पाला मात्र या सगळ्यामध्ये चांगला झटका बसलाय. म्हणजे जी मुलं युगंधरचा राग करतायत ती आनंदीला मात्र आपलंसं करतायत हे बघून मात्र आता तिला मोठा धक्का बसलाय आणि ती जरा हादरलेली आहे. या सगळ्यामध्ये तिला आता कळतच नाहीये की नक्की आता काय करायचंय. पण त्याच वेळेला आनंदी आणि मुलांचं नातं घट्ट झालेलं